मी आपल्याला माहिती आहे की सदस्यांनी अनेक विषय काय गोष्टी विचारल्या। राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजना राबवण्यात आहे। यामधून मागील 9 वर्षांमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर 37,500 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई ही माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही गोष्टी मागच्या काही काळामध्ये घडल्या गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी घेण्यात आला आणि खरीप हंगाम 2025-26 साठी राज्यावर आपल्या राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई ही प्रगती पथावरती आहे। राज्यामध्ये बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावरती विमा हप्त्याच्या तुलनेने 20% निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकणार नाहीत। आणि काही सदस्यांनी प्रश्न विचारले की वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देणे, तसेच पूर या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास त्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये नव्हती। परंतु आपल्या सर्वांना सांगा हरकत नाही की या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने नुकताच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील बाबतीमध्ये कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी अवेळी आधी पाऊस जादा झाल्यामुळे झालं। अतिवृष्टी अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी झाली। जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये साधारणतः या राज्यामध्ये 1,36,00,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आणि क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर 1,06,00,000 हेक्टरवरती या शेतकऱ्यांचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालं। यामध्ये जमीन वाहून गेली, जमिनीची माती वाहून गेली, आमच्या शेतीमध्ये असणारे पंप, त्या पंपाचं मोठं नुकसान झालं, MSCBच्या तारा, वीज त्याचं नुकसान झालं। त्यामुळे राज्यामध्ये खूप मोठा शेतकरी, या शेतकऱ्याला कुठेतरी उभा केलं पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी त्याला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे। दादांनी यावेळेस आपण यातनं माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः नुकसान भरपाई म्हणून 10,563 आणि बियाणे इत्यादी करता 9,611 अशी 20,194 कोटी रुपयाची मदत आपण त्यांना तिथं जाहीर केली आणि त्यापैकी 15,661 कोटी रुपयाची शासनाने ते पैसे वितरित केलेले आहेत। त्यामध्ये मंजूर करताना प्रचलित पूर्वी दर होते की पूर्वी आपल्याला माहिती आहे की 2 हेक्टरची मर्यादा माझ्या शेतकऱ्यांना असायची, ती 2 हेक्टरची मर्यादा ही आपण 3 हेक्टरपर्यंत करून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे। अतिवृष्टीच्या काळात, अडचणीच्या काळात कुठेतरी शेतकऱ्याला काय मदत हातभार लावला पाहिजे, त्यासाठी सरकारने खूप मोठी मदत माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे, खरं तर आपल्या कधी माझ्या या माध्यमातून माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो, कृषी पंपांना मोफत वीज ही एक मोठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत आपल्या सर्वांना माहिती की 7.5 हॉर्सपावर पर्यंत साधारणतः वीज सवलत ही आपण माझ्या शेतकरी बांधवांना साठी आपण कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला। खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना किती धन्यवाद माझ्या शेतकरी बांधवांनी द्यावे तेवढे थोडेत। कारण का जर 2 वर्षाचा जर विचार केला तर साधारणतः 41,415 कोटी रुपयाचे अनुदान हे माझ्या शेतकरी बांधवांना वितरित करणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं राज्य आहे। त्याचा निश्चित प्रकारे बंधूंनो महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय या माध्यमातून निश्चित प्रकारे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते ही जी योजना आहे की ज्यामध्ये
ठीक आहे, ते नोंद घेऊ आपण. ते म्हणजे आपण मी काय सदस्यांनी आपण जे विचारलेलं आहे त्याची फक्त आपण उत्तर देतो. जे जे सदस्यांनी त्यामध्ये ज्याचा उल्लेख आला त्याचं आपण फक्त उत्तर घेतोय. परंतु शिंदे साहेब तुमची सूचना खूप बरोबर आहे, मी घेतोय त्यामध्ये सगळं. त्यामुळे त्याची आपण नोंद घेऊ आणि त्या बाबतीमध्ये हे करू. मुख्यमंत्री बळीराजा नाही ते झालं. बळीराजा नाही, वीज सवलतीचा मी बोललो. बरं ठीक आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना, मी खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी खरंच आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांनी खरंच ही एक खूप चांगली योजना ही माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली. सभापती महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेती करताना आपल्याला रस्त्याच्या किती अडचणी येतात. आपण एखादं पीक आपल्या शेतामध्ये असलं, जर रस्ता नसल्यानंतर ते पीक बाहेर काढताना किती आपली शेतकऱ्याची आपदा होते, शेतकऱ्याला किती त्रास होतो. यासाठी एक चांगल्या प्रकारची योजना ही माझ्या राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजनेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक योजना आणली. आणि हा मी तर म्हणेल हा पण एक क्रांतिकारी निर्णय हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे या योजनेचा पाणंद रस्ता योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा. कारण यासाठी आता GR निघालेला आहे, याची कमिटी ही निश्चित प्रकारे फॉर्म केली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या लेवलला कमिटी, जिल्हा ते कमिटी त्या माध्यमातून ही कमिटी केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याला माझ्या कुठल्या प्रकारची रस्त्याची अडचण ही असू शकणार भविष्यामध्ये येणार नाही. दुसरं तुम्हा सर्वांना माहित आहे शेतकरी कर्जमाफी, शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीमध्ये काय शेतकऱ्यांनी काय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही शेवटी ह्या सरकारमधले अनेक मुलंही शेतकरी हे जे मंत्रिमंडळात काम करून असू द्या किंवा आमदार असू द्या, शेवटी आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेवटी शेतकऱ्यांचं हित जपणं, शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं आणि शेतकरी कुठं निसर्गाच्या ह्याच्यावर लहरीपानामुळं किंवा काही अडचणीमुळे शेतकरी अडचण येते, या शेतकऱ्याला कुठंतरी निश्चित प्रकारे एक आधार दिला पाहिजे, या शेतकऱ्याला कुठं मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, स्वर्गीय मी मुद्दाहून अजितदादांचं नाव का घेतो, दादा त्या मिटिंगला त्या ह्याला हजर होते आणि काही प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, काही शेतकरी नेते पण त्या मिटिंगला हजर होते की या शेतकरी कर्जमाफी बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि ते कमिटीला सांगितलंय, गाईडलाईन दिले, कमिटीला सांगितलंय की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे, त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल, हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठलंही शेतकऱ्यांचं सोसायटीचं वर्ष 30 जून असतं. 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल हे मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन आहे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना सांगतो की 30 जून पूर्वी हे पूर्ण निश्चित प्रकारे केलं जाईल. साधारणतः गोपीनाथ मुंडे शेतकरी अनुदान योजनेच्या सानुग्रह अनुदान योजनेच्या वतीने सुद्धा काही सदस्यांनी काय प्रश्न मांडले. आपल्या सभापती मध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकरी कुटुंबांना अपघातामध्ये मदत करणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना अधिक गतिशील करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याकरता ही योजना पूर्वी ऑफलाईन होती, त्यामुळे शेतकऱ्यांना ती मदत थोडी उशिरा मिळत होती. त्यासाठी आपण सगळ्यांनी ही योजना आता आपण ऑनलाईन केलेली आहे. ही योजना आपण ऑनलाईन राबवत आहोत. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्याला तो अनुदान पासून लवकर त्याला मिळेल आणि हे अनुदान साधारणतः आपल्याला माहिती आहे त्याचा आकडा हा 2 लाख रुपये साधारणतः 2 लाख रुपये सानुग्रह आपण त्यांना देतो. आणि जर 3 वर्षाचा विचार केला तर साधारणतः शासनाच्या वतीनं 374 कोटी 92 लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान माझ्या शेतकरी बांधवांसाठी आपण ते दिलेलं आहे. दुसरं PM किसान योजनेच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी योजना मांडल्या. PM किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारणतः आपल्या 1,19,00,000 पहिल्यांदा शेतकरी त्यामध्ये लाभार्थी हे होते. त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीनं PM किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 299 लाख 39,000 कोटी 299 इतकी मदत
आपण आपल्या PM किसान योजनेच्या माध्यमातून ही आपण माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना केले। त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच PMच्या धर्तीवरती आपण राज्यांनी ही नमो शेतकरी योजना महासन्मान योजना केली। ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले। तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। दुसरं गुण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी वाढलं। आपल्याला माहिती आहे सभापती महोदय की शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व वेळेवरती खते बियाणे व कीटकनाशक उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून शासन कटिबद्ध आहे। राज्यामध्ये बियाणे खते व कीटकनाशके या निर्विष्टांचे उत्पादन पुरवठा व साठवणूक व वितरण या बाबी कायद्याने नियंत्रित केलेले आहेत। निविष्टांचे उत्पादन व विक्री या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यापर्यंत जात असताना त्याची गुणवत्ता ही योग्य असली पाहिजे। त्या अनुषंगाने कायद्याअंतर्गत त्याची मानके निश्चित करण्यात आलेली आहेत। त्या मानकानुसार त्याचे उत्पादन झाले आहे किंवा कसे याबाबत तपासणी आमच्या या विभागामार्फत केली जाते। चालू वर्षाचा जर विचार केला तर चालू वर्षामध्ये अप्रमाणित निविष्टाच्या अनुषंगाने विभागामार्फत साधारणतः 145 प्रकरणामध्ये फौजदारी कारवाई ही केलेली आहे। त्याचप्रमाणे 785 प्रकरणामध्ये न्यायालयीन खटले दाखल करण्यात आलेले आहेत आणि विक्रेत्यांचे साधारणतः 1164 परवाने हे सभापती महोदय रद्द करण्यात आले असून 1527 परवाने हे निलंबित करण्यात आलेले। त्यामुळे मी एवढं सांगतो की कृषी विभागामध्ये ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्या तक्रारीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कशी मदत होईल आणि पुढच्या ह्याच्यावरती कशी कारवाई होईल हिची दखल ही आमच्या कृषी विभागाने निश्चित प्रकारे घेतलेली आहे। सन्माननीय सदस्यांना आपल्याला मी सांगू इच्छितो किमतीच्या मगाशी खताच्या किमती बाबतीत त्यांनी काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला। त्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की युरियाच्या बाबतीमध्ये किंवा DAPच्या बाबतीमध्ये किंमत ही युरियाच्या बाबतीमध्ये जी किंमत आहे ती केंद्र शासनाने नियंत्रित केली असल्याने त्याचा दर हा स्थिर आहे। इतर खताच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचे अनुदान वगळता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढउतारामुळे नुसार विक्रीमध्ये बदल होत असतो। हे माझ्या सदस्यांना माहिती आहे। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कसं कमीत कमी म्हणजे खत पुरवठा होईल वेळेवर कसा होईल याची दक्षता हा आमचा कृषी विभाग घेतोय। सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की राज्याच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी डिजिटल पद्धतीने आपण म्हणतो MahaDBTने प्रणालीद्वारे केली जात आहे। MahaDBT पोर्टल हे 2020 पासून सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना साधारणतः 7,500 कोटीपेक्षा अधिक रकमेचं अनुदान हे देण्यात आलेले आहे। शेतीच्या कामासाठी मजुराची कमतरता खत व कीटकनाशकाचा सुयोग्य वापर औषध फवारणीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आजारापासून मुक्तता होण्यासाठीच्या दृष्टिकोनातून ड्रोनचा वापरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करता अनुदान देण्यास आम्ही सध्या कृषी विभाग आपला हा प्राधान्य देत आहे। शेत पिकांचं मूल्यवर्धन करण्यासाठी व शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात अन्न प्रक्रियेस चालना देण्यात येत आहे। यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना व प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म अन्न योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात 781 प्रकल्पांना 289 कोटीचा अर्थसहाय्य करण्यात आले आहे। तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 21,185 प्रकल्पांना 579 कोटीचा अर्थसहाय्य देण्यात आलेला आहे। सन्मान्य सदस्यांनी पिकाच्या आधारभूत किमतीबाबत मुद्दा हा उपस्थित केला। इथं पणन मंत्री पण आमचे आहेत ते पण बोलतील, परंतु शेतमालाच्या किमान आधारभूत किमती जाहीर करणं ही बाब खरं तर केंद्र शासनाच्या संबंधित आहे। तरी सुद्धा राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्राकडे निश्चित प्रकारे शेतकऱ्याचा हिताचा विचार करून ही शिफारस हे राज्य सरकार हे कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून करत असतं। सन्माननीय सदस्यांनी चर्चेदरम्यान स्वयंचलित हवामान केंद्राचा मुद्दा आपण उपस्थित केला। राज्यात महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत। तसेच केंद्र शासनाच्या विड्स प्रकल्पांतर्गत हवामान अंदाजा अनुषंगाने इतर महत्त्वाच्या घटकासाठी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची कारवाई चालू आहे आणि त्याची टेंडर प्रक्रिया सुद्धा ही चालू आहे। काही सन्माननीय सदस्यांनी कृषी विभागात अभियांत्रिकी संचालन आहे, मला वाटतं ताईंनीच हा मुद्दा ताई तुम्ही उपस्थित केला आणि ती नाद बरोबर केली की कृषी विभागामध्ये अभियांत्रिकी संचालय सुरू करण्याच्या आता सध्याच्या नवीन ह्याच्याप्रमाणे हे धोरण खरं तर आपण
घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विभागाच्या सुधारित आकृती बंधाचा प्रस्ताव हा वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. सुधारित आकृती बंधामध्ये कृषी अभियांत्रिकी संचालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. 100% सभापती महोदय त्यामध्ये प्रस्तावित आहे. सुधारित आकृतीबंध हा तातडीनं निश्चित प्रकारे मंजूर करण्यात येईल आणि या बाबीमध्ये ज्या सदस्यांनी ज्या सूचना मांडल्यात त्याचा त्यामध्ये समावेश केला निश्चित प्रकारे केला जाईल. कृषी विद्यापीठाचा दर्जा व रँकिंग सुधारण्यासाठी शासन हे निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहेत. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचं शैक्षणिक संशोधनात्मक आणि गुणात्मक दर्जा उंचवण्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना बाबत निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तात्काळ ही कारवाई करण्याबाबत सर्व कृषी विद्यापीठांना ह्या सूचना ह्या देण्यात येतील. सभापती महोदय मी निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो हे राज्य सरकार या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेणारं सरकार आहे. त्यामुळं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे शेवटी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा सगळी शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आणि निश्चित त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत, शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, ह्याचा शेतकऱ्यांचा संघर्ष काय आहे, ह्या गोष्टी आम्ही सगळे जाणून असल्यामुळं राज्य शासन हे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे. आणि आगामी काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा माध्यमातून शेती अधिक कशी सक्षम समृद्ध सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन निश्चित प्रकारे भविष्यामध्ये कटिबद्ध आहे अशी मी आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं सभागृहांना आणि शेतकऱ्यांना आश्वासित करतो. धन्यवाद. मंत्री उद्योग